माझ्या चॅनल साधारण एक ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आणि आजचा मी माझा ब्लॉग केलेला आहे संध्याकाळपासून चालू. तर आज मी बनवणार आहे तुरीच्या दाण्यांची चटणी बनवणार आहे. तर हे मी निवडून घेतले, स्वच्छ धुवून घेतले आणि याच्यासाठी मी घेतलेला एक दोन कांदे चिरून घेतले मोठे मोठे. चटणीत जेवढे कांदे असले ना म्हणजे चांगले लागते. आणि फ्रेश असा कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. तर आता हे दाणे जे आहेत मी जाडसर मिक्सरमधून काढून घेणार आहे आणि याची करणार आहे चटणी. त्या दाण्यांची चटणी खूपच चांगली आणि टेस्टी अशी लागते. सुकी मस्त डब्यावर न्यायला वावरात गेली किंवा लहान मुलांना शाळेत न्यायचं असले तर आपण शाळेच्या डब्यावर सुद्धा देऊ शकतो. चांगली अशी लागते. तर तुम्ही कशी बनवता कमेंट करून नक्की सांगा. मी तर अशी बनवते चटणी. तर चला तर मग आज बनवूया तुरीच्या दाण्यांची चटणी. तर तुरीच्या दाण्यांचं जे पेस्ट आहे ते जाडसर मी अशी काढून घेतलेली आहे. आणि इकडे ठेवलेली आहे कढई. कढईमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे, ते तापू देणार आहे. गरम झालं की मग नंतर त्याच्यामध्ये तुम्ही जिरं टाकू शकता आणि त्याच्यानंतर कांदा. आणि इकडे मी जे आहे ह्या गवारच्या शेंगा आहेत, वाद्याच्या शेंगा गावरान आहेत, त्या शिजायला टाकलेल्या आहेत. ह्या वावरातून आणल्या होत्या. तर ते तव्यावर जर केले ना खूप चांगल्या लागतात, सुक्या खायला चविष्ट अशा असतात. तर मी अगोदर शिजू घालून घेते कारण मग नंतर तव्यावर लगेच होऊन येतात त्या. तर इकडे आपलं तेल जे आहे ते गरम झालेलं आहे. आता मी याच्यामध्ये टाकणार आहे कांदा. कांदा मी इथं टाकून दिलेला आहे. ते व्यवस्थित होऊ देणार. तर आपला कांदा आहे आता होत आलेला आहे. तर मी याच्यामध्ये टाकणार आहे लाल तिखट टाकणार आहे अर्धा चम्मच. हळद टाकणार आहे थोडीशी आणि अर्धा चम्मच नमक टाकणार आहे. मीठ चवीनुसार. हे थोडंसं होऊ देते. आता याच्यामध्ये दाण्याची जी पेस्ट आहे ते मी टाकून दिलेली आहे. तर व्यवस्थित त्याला परतून घ्यायचं, फिरून घ्यायचं, मिक्स करायचं आणि गॅसचा फ्लेम जरा कमीच ठेवायचा, नाहीतर ते त्याला चिटकून जळेल ते. म्हणून मग व्यवस्थित असं एक नंतर मी त्याच्यात वरून टाकणार आहे कोथिंबीर. तर आता हे तुम्हाला व्यवस्थित असं फिरून आणि एकजीव केल्यानंतर याच्यावर आपण ठेवणार आहोत झाकण आणि 2-3 मिनटं होऊ द्यायचं. मस्त मोकळी अशी होऊन जाते आपली चटणी. तर आपली दाण्याची चटणी जी आहे ते तयार आहे. कशी मोकळी आणि छान अशी झालेली आहे. तुम्ही वेळेवर सुद्धा करू शकता, डब्यात न्यायला आणि खायला खूप टेस्ट लागते. बघा छान अशी मोकळी झालेली आहे. तुम्हाला कलर थोडा वेगळा दिसत आहे अंधारात, पण त्याचा कलर खूप छान आलेला आहे. मी असे नक्की ट्राय करा. आणि 5 मिनटात तयार होते, याला की जास्त वेळ लागत नाही. तर आता मी बनवणार आहे इकडे ह्या वाद्याच्या शेंगा म्हणजे गवारच्या शेंगा मी शिजवून घेतलेल्या, अगोदर वाफून घेतले की लगेच होऊन येतात बघा. आणि त्याच्यासाठी घेतले मी लसणच्या पाकळ्या घेतले, 2-3 लसण घेतले, ते चिरून घेतलेले आहे. आणि इकडे मी ठेवलेला आहे तव्यावर थोडंसं तेल टाकलेलं आहे, जास्त नाही टाकलेलं. त्याच्यात आता ह्या लसणाच्या पाकळ्या याच्यात टाकून देणार आहे. वाद्याच्या शेंगा अशा जर आपण वाफवून अगोदर शिजवून घेतल्या की नाही लगेच आणि लवकर अशा होतात. नंतर त्याच्यामध्ये मी टाकणार आहे थोडंसं नमक, लाल तिखट आणि हळद हे टाकून घेणार. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकणार आहे थोडीशी कोथिंबीर. आणि त्या शेंगा शिजवलेल्या होत्या त्या शेंगा मी याच्यात टाकून देणार.
आणि हे शेंगा अगोदरच शिजवले असले त्यामुळे आपण आता याच्यामध्ये पाणी तर टाकणार नाही आहे, कारण ते वाफेनं तसेच होऊन येते. त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि 2 मिनटं होऊ द्यायचे. 2 मिनटं झालं की आपल्या शेंगा तयार आणि खायला खूपच चांगल्या लागतात. तर अशा प्रकारे मी दाण्याची चटणी केलेली आहे, छान गरमागरम. आणि एक साईडनं वाजेच्या शेंगा म्हणजे गवारच्या शेंगा केलेल्या आहेत तव्यावर, त्या पण खूप चांगल्या झाल्या. आणि हे घट्ट भाजी असं खात नाही म्हणून यांच्यासाठी दाण्याचीच पातळ भाजी केलेली आहे. माझं ताट तयार केलेलं आहे आज. इकडे वाजेच्या शेंगा बनवले आहेत आणि इकडे चटणी, छानपैकी तुरीची दाण्याची पातळ भाजी, कांदा आणि पोळी. तर चला तर या मग जेवण करायला. आजचा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.